Hello friends, our today's topic is parallel axis theorem. Parallel axis theorem म्हणजेच त्याचं आधी स्टेटमेंट बघून घ्यायचं आहे. So let us see the statement of the parallel axis theorem. The moment of inertia of an object, I0 about any axis is म्हणजे काय कुठलाही एनी ॲक्सिस आहे त्याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या ऑब्जेक्टचा इज द सम आहे ॲडिशन आहे सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी अबाउट एन ॲक्सिस which axis is parallel to the given axis and passing through the center of the मास. म्हणजे तो जो ॲक्सिस असेल तो सेंटर ऑफ मासमधून जायला पाहिजे आणि आपल्या ॲक्सिसला पॅरल असायला पाहिजे असा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार आहोत आय सी त्याचा आणि कुणाचं सम असणार आहे अँड प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट कुणाचं आहे प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ॲक्सिसेस एम एच स्क्वेअर. हे झालं वर्डमधलं स्टेटमेंट. मग आता मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय आहे I0 इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. म्हणजे आता नक्की काय आहे बघा, मी डायग्राम सांगता आधी एक्सप्लेन करते बघा. हा आपला एनी इरेग्युलर शेपचा ऑब्जेक्ट आहे. त्याचा हा सेंटर ऑफ मासमधून सी पॉईंट आहे. सेंटर ऑफ मासमधून जाणारा जो ॲक्सिस आहे त्याच्या अबाउट आपला ऑब्जेक्ट जर रोटेट होत असेल असा, ही बघा डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज आहे, त्याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी असणार आहे. ठीक आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस, हा एनी ॲक्सिस आहे, ॲक्सिस कुठून पास होत आहे ओमधून. मग इथं जर आपला ऑब्जेक्ट असं फिरत असेल ह्या ॲक्सिसच्या भोवतीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो म्हणजे आय सी प्लस एम एच स्क्वेअर. तर एम म्हणजे काय असेल तर हा जो आपला ऑब्जेक्ट आहे त्याचं मास आणि एच म्हणजे काय तर हे जे दोन ॲक्सिस आहेत त्यांच्यातलं डिस्टन्स. एच म्हणजे काय आहे दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स. आता हा पुन्हा एकदा मी परत करते बघा. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो सेंटर ऑफ मासमधनं जातोय आणि हा एनी ॲक्सिस आहे. ह्या एनी ॲक्सिसला आपला जो आय सीचा आहे ॲक्सिस पॅरल असायला पाहिजे आणि सेंटर ऑफ मासमधनं जायला असायला पाहिजे. सो आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. एच म्हणजे डिस्टन्स बिटवीन द टू ॲक्सिस, एम म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट. त्यामुळं परत एकदा स्टेटमेंट काय आहे बघा आता नीट व्यवस्थित. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस इज द सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी. मोमेंट आय सी काय आहे अबाउट एन ॲक्सिस, ॲक्सिस इज पॅरलल टू द गिव्हन ॲक्सिस अँड कुणाचा ॲक्सिस कसा असायला पाहिजे तो पॅरल पण अँड ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास म्हणजे आय सी आणि कुणाचं सम आहे तर अँड द प्रॉडक्ट कुणाचं आहे प्रॉडक्ट आहे बघा इथे मास अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ह्यांचा प्रॉडक्ट. सो म्हणजे I0 मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस I0 इज द सम म्हणजे हा सम आहे. सम कुणाचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड दॅट ॲक्सिस इज ऑल्सो पॅरल टू द गिव्हन ॲक्सिस. त्याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी ह्याचा आणि प्रॉडक्टचा सम. प्रॉडक्ट काय आहे मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड एच इज द डिस्टन्स बिटवीन द टू ॲक्सिस आहे त्याचा स्क्वेअर. असं हे झालं आपलं पॅरलल ॲक्सिसचा थिअरमचं स्टेटमेंट. आता हे झालं मॅथमॅटिकल स्टेटमेंट, हे झालं वर्डचं स्टेटमेंट. आता ह्याच्यामध्ये I0 काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस, आय सी इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस. ॲक्सिस कसं आहे पॅरल टू द गिव्हन ॲक्सिस अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. मग आता प्रूफसाठी ही डायग्राम तर मी आत्ताच एक्सप्लेन केलेली आहे. तर एनी ऑब्जेक्टवरती पॉईंट डी आपण कन्सिडर करायचं आहे. मग त्या पॉईंट डीला
दोन्ही ॲक्सिस पासूनचे परपेंडिक्युलर डिस्टन्सेस काढलेले आहेत आणि हा डी पासून परपेंडिक्युलर टाकलाय. तो परपेंडिक्युलर जो आहे तो आपला ओसी एक्सटेंडेड केल्यानंतर इथे ते परपेंडिक्युलर आलेलं आहे. सो ओडी परपेंडिक्युलर टू ओसी. बघा डायग्राम नीट व्यवस्थित बघा. मग डिस्टन्स ओसी बघा, हे ओसीचं डिस्टन्स काय आहे तर एच. डीएम, आता इथे आपण जो छोटासा स्मॉल इलेमेंट कन्सिडर करतोय त्याचं मास ऑफ दी इलेमेंट. कॅपिटल एम म्हणजे काय, हा होल ऑब्जेक्ट आहे त्याचं मास. सो कॅपिटल एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट. आता इथं एम ओ पी आहे बघा, हा एम ओ आणि हा पी हा एक ॲक्सिस आहे. सो एनी ॲक्सिस पासिंग थ्रू O and it is axis about which moment of inertia is to be calculated. ह्या ॲक्सिसच्या भोवती आपली हा ऑब्जेक्ट रोटेट होणार आहे, त्याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ACB हा ॲक्सिस आहे बघा. ACB इज द ॲक्सिस पासिंग थ्रू पॉइंट C and that axis also parallel to the MOP. Now consider a mass element located at point D. D च्या इथला एलिमेंट ज्याचं मास dm आहे. ड्रॉ परपेंडिक्युलर dn टू OC. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस I0 इज इक्विव्हन बाय इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स इंटू मास. त्यामुळं OD स्क्वेअर इंटू dm, इंटिग्रेशन ऑफ OD स्क्वेअर प्लस dm. बघा, ह्या ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज द मास ऑफ दॅट एलिमेंट अँड डिस्टन्स. हे डिस्टन्स किती आहे तर ओडी, त्याचा स्क्वेअर, डिस्टन्सचा स्क्वेअर. आपल्या बेसिक मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो फॉर्म्युला आहे त्याला नुसार हा फॉर्म्युला आहे. तसंच आय सी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस कुठला आहे तर हा ABC. ह्या ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी काय असणार आहे तर इंटिग्रेशन ऑफ DC स्क्वेअर, हे डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू त्या इलेमेंटचं मास. त्यामुळे इंटिग्रेशन ऑफ DC स्क्वेअर इंटू dm. Therefore IO means ह्या ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ OD स्क्वेअर dm. आता हा जो OD आहे बघा, इथे राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. सो OD इज इक्वल टू ON स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. देअरफॉर DN स्क्वेअर प्लस NO स्क्वेअर और ON स्क्वेअर द सेम मिनिंग आहे. म्हणजे ह्या ODला आपण काय केलेलं आहे, पायथागोरसचा थिरम अप्लाय केला आहे, त्यानुसार इथे दोन टर्म आलेले आहे dm. आता पुन्हा आता हा जो ON आहे, ON बघा OC प्लस CN. त्यामुळं इथे हा जो NO आहे बघा, CN आणि OC माझं स्क्वेअर आहे, त्यामुळे डायरेक्टली स्क्वेअर टर्म इथं मी राईटअप केलेले आहेत. सो DN स्क्वेअर प्लस NC स्क्वेअर प्लस 2NC इंटू CO प्लस COचा स्क्वेअर. मग DN स्क्वेअर आहे तो बघा इथे हा DN. आता इथे 2NC इंटू CO म्हणजे काय आहे तर बघा इथं H आहे, त्यामुळे इथे H आलेला आहे आणि CO स्क्वेअर आहे म्हणून तो इथं Hचा स्क्वेअर आलाय. आता हे DN स्क्वेअर प्लस NC स्क्वेअर इज इक्वल टू DC स्क्वेअर कसा आला बघा, CN स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर इज इक्वल टू हा DC स्क्वेअर. इथं पुन्हा पायथागोरसचा थेरम अप्लाय केला, म्हणून ह्या दोनसाठी इथं DC स्क्वेअर आलेला आहे. मग आपलं IO इज इक्वल टू काय आलं, इंटिग्रेशन ऑफ DC स्क्वेअर प्लस 2NC इंटू H प्लस H स्क्वेअर इंटू DM. हे इथं राऊंड ब्रॅकेट आहे. प्रत्येक टर्म आपण जर सेपरेट केली इंटिग्रेशनच्या रूलनुसार तर इंटिग्रेशन ऑफ DC स्क्वेअर DM, त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ आता 2H आहे तो कॉन्स्टंट बाहेर आला 2H, आणि मग NC
इंटू हा डी एम प्लस इंटिग्रेशन एच स्क्वेअर, एच कॉन्स्टंट आहे बाहेर आला, डी एम. ठीक आहे. मग आता इंटिग्रेशन ऑफ डी सी स्क्वेअर इंटू डी एम म्हणजेच आय सी आहे ना. बघा हे परपेंडिक्युलर डिस्टन्स पॉईंट डी आणि डी एम डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू डी एम म्हणजेच हा ह्याच्या अबाउटचा मुमेंट ऑफ इनर्शिया. देअरफॉर वी कॅन राईट दिस टर्म इज इक्वल टू आय सी इंटिग्रेशन ऑफ डी एम म्हणजे जे सगळे इलिमेंट आहेत त्यांचं मास जर आपण इंटिग्रेट केलं ते मास ऑफ दी होल ऑब्जेक्ट येणार. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ डी एफ इज इक्वल टू एम. त्यामुळे इथं आपण डी एमच्या जागी आपण कॅपिटल एम सबस्टिट्यूट करू शकतो. सो एम एच स्क्वेअर येईल. आता इथे एन सी इंटू डी एम इज इक्वल टू 0. बघा इथे ते 0च येणार आहे. मग आता ही टर्म 0 झाली. मग काय राहिलं, आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर विच इज आवर पॅरल ॲक्सिस जो आहे ना त्याचा थिअरम, मॅथमॅटिकल फॉर्म्युला. म्हणजेच काय झालं, इथे ते प्रूफ कंप्लीट झाली. असा आपला हा पॅरल ॲक्सिस थिअरम, ह्याच्यावरती हा थिअरमची प्रूफ पण येते, केव्हा केव्हा डिराईव्ह एक्सप्रेशन पण येतं. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे पॅरल ॲक्सिस थिअरमचा, हा फॉर्म्युला आपल्याला काही प्रॉब्लेममध्ये यूज करावा लागतो आणि प्रॉब्लेम सोडवावे लागतात.